खऱ्या अर्थानं ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळालं. खेळाडूंच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं कौतुकाची थाप टाकणारे सर्व मान्यवर, त्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रथमतः ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय, विद्यमान सरपंच हिंजवडी आय टी पार्क सन्मान्य गणेश भाऊ जांभूळकर, त्या मान्यवरांचं त्या ठिकाणी विशेष सन्मान कासारसाई करंडक कृषी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या वतीने होईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी माजी सरपंच कासारसाई बाळासाहेबजी भिंताडे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सरपंच गणेशजी जांभूळकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर पुढील निश्चितच आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं बक्षीस लाभले, माजी सरपंच कासारसाई बाळासाहेबजी भिंताडे आणि आरंभ कन्स्ट्रक्शनचे सर्व बरेचसे जर या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय तदनंतर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले चे विद्यमान सरपंच गणेशजी राजिवडे याही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी कुंडलिक भाऊ शिंदे आपणास विनंती. चालू सरपंच गणेशजी राजिवडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. यानंतर पुढील सन्मान भरत शेठ झरे या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्याचप्रमाणे बाळासाहेबजी भिंताडे याही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी विजय शेठ पोळे आपणास विनंती आहे. आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. बाळासाहेब भिंताडे आणि भरत शेठ झरे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय किरण शेठ हुलावळे याही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. कुंडलिक शेठ शिंदे यांच्या शुभ हस्ते माजी उपसरपंच कासारसाई मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे द्वितीय बक्षीस खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून लाभले, क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि प्रचंड वेळ असलेले यशस्वी या उद्योजक निश्चितच सचिनदादा मांदळे या मान्यवरांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सचिनदादा मांदळे यांचा सन्मान करण्यासाठी माऊली आबा केमसे आणि उद्योजक महेंद्रभाऊ राजिवडे आपणास विनंती आहे. आपण सचिन शेठ मांदळे या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. रविभाऊ बोडके माजी उपसरपंच मान यांच्या माध्यमातून देखील द्वितीय क्रमांकाचं बक्षीस लाभले. त्यांचं देखील कासारसाई करंडकाच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सचिन शेठ मांदळे या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तदनंतर पुढील सन्मान हिंजवडी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत शेठ वाघमारे याही मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी प्रसाद दादा पवळे आपणास विनंती आहे. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. तदनंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत ललित भाऊ शिंदे आणि गुलाब काका लेणे या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस लाभले. रोख रक्कम 41,000 रुपये आणि आकर्षक चषक तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे प्रथमतः प्रशांतजी वाघमारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल. तदनंतर सन्मान्य महेंद्रभाऊ राजिवडे उद्योजक याही मान्यवरांचा सन्मान आपण सरसाई करंडकाच्या निमित्तानं करणार आहोत. विनंती असणार आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. किरण शेठ हुलावळे आपणास विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रशांत शेठ वाघमारे यानंतर सन्मान आपण करणार आहोत. बाळासाहेबजी भिंताडे यांचा सन्मान निश्चितच अनाउन्समेंट केली गेली. कुंडलिक भाऊ शिंदे यांच्या हस्ते बाळाचा सन्मान निश्चितच आपण कुंडलिक भाऊ शिंदे यांचा सन्मान करणार आहोत. विनंती आहे. त्याचप्रमाणे माऊलीआबा केमसे या मान्यवरांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी सर्व चषक ज्यांच्या माध्यमातून लाभले, प्रत्येक सामन्यासाठी आकर्षक मॅन ऑफ द मॅचचे चषक, त्याचप्रमाणे सर्व क्रमांकासाठी चषक या ठिकाणी लाभले. माऊलीआबा केमसे आणि विजय शेठ पोळे या दोन्ही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विजय शेठ पोळे विनंती आहे. भरत शेठ झरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय.
त्याचप्रमाणे सन्माननीय रामदासजी शेडगे आपणास विनंती आहे सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचंय. निश्चितच त्या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. माऊली आबा केमसे आणि SP हॉटेलचे सर्वेसर्वा विजय शेठ पोळे यानंतर पुढील सन्मान सन्मान्य बाळासाहेबजी बिनताडे या मान्यवरांचा आपण सन्मान करतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी हिंजवडी IT नगरीचे विद्यमान सरपंच गणेशजी जांभूळकर आपणास विनंती आहे आपण बाळासाहेब बिनताडे या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय संतोषजी काटे साहेब ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी 5,000 रुपयांचं रोख बक्षीस आहे त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. संतोषजी काटे यांचा सन्मान आपण करतोय. सचिनजी मांदळे आपणास विनंती आहे काटे साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत खऱ्या अर्थानं मनोज शेठ पारकी या मान्यवरांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी अभिजित दादा पवळे आपणास विनंती आहे आपण मनोज शेठ पारकी या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. रामदासजी शेडगे साहेब ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर साठी 5,000 रुपयांचं बक्षीस त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विनंती आहे आपण देखील या. पुढील सन्मान आपण करतोय स्टंप बॉल सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय बाळासाहेबजी भोते आणि कुंडलिकजी टेमगिरे याही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी निश्चितच मी मान्यवरांना आमंत्रित करेल. सामाजिक कार्यकर्ते उत्तमजी सावळे आपणास विनंती आहे या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी यायचे. बाळासाहेबजी भोटे कुंडलिकजी टेमगिरे या मान्यवरांचा सन्मान. पुढील सन्मान या स्पर्धेतील असणारे पंच या पंचांचा सन्मान आपण करणार आहोत. विनोदजी जाधव सर, कुणालजी निकाळजी सर, त्याचप्रमाणे सागर भोस सर तीनही पंचांना विनंती आहे आपण समोर या. त्यांना सन्मानित करण्यासाठी उत्तमजी सावळे आपणास विनंती आहे आपण समोर यायचे. जोडगावचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करतोय. पंचांचा सन्मान या ठिकाणी प्रयत्नानं संपन्न होतोय. निश्चितच पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. निश्चितच विवेक चितोळे आपणास विनंती आहे सन्मान देण्यासाठी आपण समोर यायचंय. या स्पर्धेसाठी निश्चितच युट्यूब लाईव्ह आदरणीय अमितजी भुजबळ सर क्रिक लाईव्ह स्पोर्ट त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. अमित सर विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या संपूर्ण टीमच्या वतीने निश्चितच अमितजी भुजबळ साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तदनंतर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्यांचा गोड सुमधुर आवाज खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण ऐकलात. तुषार गवारे सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. विनंती आहे तुषार सर आपण समोर यायचंय. तुषार सरांना सन्मानित करण्यासाठी मान्यवरांना आमंत्रित करेल. सन्माननीय सुधाकर भाऊ जगताप विनंती आहे आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून एक दर्जेदार साऊंड आजच्या दिवसामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळाला. माऊली साऊंड आपला देखील सन्मान या ठिकाणी होतोय. विनंती आहे आपला सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपले प्रतिनिधी पाठवा. निश्चितच आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. प्रशांत शेठ वाघमारे यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. DJ सिस्टीम्स यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये स्कोरर अथर्व बोडके आणि सिद्धार्थ कुंभार यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान सचिनजी मांदळे यांच्या शुभ हस्ते आपण स्कोररचा सन्मान करणार आहोत. यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी प्रमुख बक्षिसांपासून आपण या ठिकाणी जरूर सुरुवात करणार आहोत. ज्या स्पर्धेमध्ये मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच त्यानंतर जे काही वैयक्तिक बक्षिसं होती ती बक्षिसं खेळाडूंना दिली जाईल. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून टेंट आपल्याला उपलब्ध झाले उद्योजक अजित शेठ आंग्रे या मान्यवरांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. अजित आंग्रे साहेबांना विनंती आहे आपण या आपला सन्मान या कासारसाई करंडकाच्या वतीनं मुळशी सम्राट कासारसाईच्या वतीने होतोय.
उद्योजक आणि अष्टपैलू खेळाडू वैभव शेठ झरे आपल्या शुभ हस्ते अजित शेठ आंग्रे यांचा सन्मान आपण करूयात. निश्चितच या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांची प्रामुख्याने धावपळ राहिली असे प्रमुख आयोजक वैभव शेठ झरे, प्रमुख आयोजकांमध्ये प्रतापदादा शितोळे, अक्षयदादा शितोळे या आयोजक कमिटीचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर फायनलच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर प्रमुख बक्षीस देखील वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रदेशाच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं कासरसाई करंडकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी करणारा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय विशाल राऊत, मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय विशाल राऊत. सन्मान्य गणेशजी जांभूळकर साहेबांना मी विनंती करेल आपण या ठिकाणी मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे. जे वैयक्तिक बक्षीस आहे ते वैयक्तिक बक्षीस आपण देणार आहोत. अनिल काका जाधव यांच्या वतीने जे काही रोख बक्षीस होतं ते बक्षीस संघाच्या संघनायकाकडे दिले गेले. मान्यवरांचं मनापासून आभार. देविदासजी मेमाने यांचे 500 रुपयांचं बक्षीस देखील संघनायकाकडे दिले गेले. अक्षय शितोळे पाटील आपण या, आपल्यासाठी कॅच साठी बक्षीस आहे. सचिनजी मांदळे साहेबांकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे, हे बक्षीस दिलं जाईल. सन्मान्य श्रीकांतजी बुचडे यांच्या माध्यमातून सुमित राजवडेसाठी 2000 रुपयांचं बक्षीस, शेखर साठेसाठी तब्बल 2500 रुपयांचं बक्षीस आणि महेंद्र सावळे यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस, हे बक्षीस आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. तीनही खेळाडू आपण या ठिकाणी समोर यायचे, लगेचच आपण हे बक्षीस देणार आहोत. हे रोख बक्षीस हस्ते दिलं जाईल. सुमित राजवडे यांचे 2000 रुपये, शेखर साठे यांचे 2500 रुपये, महेंद्र अप्पा यांचे 500 रुपये. यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर या किताबाकडे आपण वळणार आहोत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलर साठी आकर्षक चषक, त्याचप्रमाणे आकर्षक चषकासोबतच रोख बक्षीस आहे तब्बल 5000 रुपयांचं. आणि या स्पर्धेचा बेस्ट बॉलरचा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून दिला गेला रामदासजी शेडगे साहेबांना विनंती करेल आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचे. निश्चितच हे बक्षीस वितरण आपण करणार आहोत. कासरसाई करंडक 2024 मध्ये तब्बल आणि तब्बल 6 सामन्यांमध्ये 14 विकेट घेणारा मुळशी सम्राट कासरसाई संघाचा हुकूम एक्का अक्षय शितोळे ठरतायत या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज. त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर साठी जोरदार टाळ्या वाजवा. तब्बल 14 विकेट या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने अक्षय यांनी घेतलेत. तदनंतर वैयक्तिक बक्षीस आहे महेंद्रभाऊ राजवडे यांच्या वतीने सुमित साठी 500 रुपये आणि विजय सावळे यांच्यासाठी 200 रुपये. विनंती आहे विजय आणि सुमित दोघंही या, आपल्याला हे रोख बक्षीस दिले जाते. तदनंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर या किताबाकडे आपण वळणार आहोत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन म्हाळुंगे संघ खऱ्या अर्थानं एक जबरदस्त कामकाज करताना पाहायला मिळाला. कासरसाई संघ देखील दर्जेदार खेळ खेळला. निवड संघाने देखील अफलातून खेळ केलाय. मैदानामध्ये फायनलचा दिवस खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूंना गाजवलाय. कासरसाई करंडक 2024 बेस्ट बॅटर मुळशीचा बाहुबली शुभम सुतार ठरतायत या स्पर्धेचे बेस्ट बॅटर, सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे मानकरी. या शुभम दादा आपल्याला बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय. रोख रक्कम तब्बल 5000 रुपये सन्मान्य मनोज शेठ पारखी यांच्या माध्यमातून आहे. त्याचबरोबर आकर्षक चषक मनोजजी पारखी साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी समोर यायचंय. आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाईल. मनोजजी पारखी, संतोषजी काटे साहेब आपण देखील या ठिकाणी समोर येऊन थांबा. आपल्या
शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जातंय. त्याचप्रमाणे लखन सावळेच्या लागोपाठच्या 3 चौकारांसाठी देखील पारितोषिक आहे. ते बक्षीस लखन या आपल्याला 3 चौकारांसाठी बक्षीस आहे. त्या ठिकाणी पुढील बक्षिसाकडे आपण बोलतोय. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज कासर साई करंडक या लखन यांचं 100 रुपयांचं बक्षीस दिलं जाते. मैदानाच्या आतमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार आपण देणार आहोत. कासर साई करंडक 2024 या स्पर्धेमध्ये 6 सामन्यांमध्ये तब्बल 194 धावा बनवणारा आणि 9 विकेट घेणारा माणूस वॉरियर संघाचा हुकमाचा एक्का सुमित राजिवडे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा मानकरी सन्मान्य संतोषजी काटे साहेबांकडून 5000 रुपयांचं बक्षीस आकर्षक चषक विजय शेठ पवळे आणि मौलाबा केमसेनच्या माध्यमातून आहे. मान्यवरांचं मनापासून आभार. खेळाडूंचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी 5व्या क्रमांकाचं बक्षीस कुंडलिक भाऊ शिंदे माजी उपसरपंच कासरसाई, स्वप्नीलजी कुंभार विद्यमान उपसरपंच कासरसाई यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचं बक्षीस 15,000 रुपये आणि या स्पर्धेचा 5म क्रमांकाचा मानकरी गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे हा संघ ठरलाय. 5व्या क्रमांकाचा मानकरी विजय शेठ पवळे आणि कुंडलिक भाऊ शिंदे. विनंती आहे आपण हे 5वं बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी समोर यायचे. आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण या ठिकाणी केलं जाते. तदनंतर 4था क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. रोख रक्कम 21,000 रुपये स्वप्नील बापू केमसे आणि सागरजी शितोळे यांच्या माध्यमातून आहे. 21,000 रुपये निश्चितच हे बक्षीस आपण देणार आहोत. 4थ क्रमांकासाठी आकर्षक चषक 21,000 रुपये हे बक्षीस देण्यासाठी मनोज शेठ पारखे आणि संतोषजी काटे आणि रामदासजी शेडगे आपणास विनंती आहे. 4थ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी आपण समोर यायचे. या स्पर्धेचा 4था क्रमांकाचा मानकरी महाळुंग क्रिकेट क्लब ठरलाय. कासर साई करंडक 2024 चा 4था क्रमांकाचा मानकरी. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण निश्चितच देणार आहोत. ललित भाऊ शिंदे पुणे जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष माजी सरपंच विद्यमान सदस्य, गुलाबकाका लेणे मुळशी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष विद्यमान सदस्य यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस 41,000 रुपये आणि मानाचं करंडक. या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी सन्मान्य महेंद्र भाऊ राजिवडे आणि उपस्थित सन्मान्य सचिनजी मांदळे, गणेशजी राजिवडे या मान्यवरांना मी विनंती करेल आपण 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी समोर यायचंय. या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा मानकरी श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी हा संघ ठरलाय. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. विनंती असेल मारुंजी संघ आपण या. महेंद्र भाऊ राजिवडे सरपंच राजिवडे या मान्यवरांच्या शुभ हस्ते, सचिनजी मांजळे यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस आपण वितरित करतोय. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मान IT नगरीचे उपसरपंच रविभाऊ बोडके, यशस्वी उद्योजक सचिन शेठ मांदळे या मान्यवरांच्या माध्यमातून 61,000 रुपये आणि मानाचं करंडक. या स्पर्धेतील उपविजेता हे बक्षीस आपण देणार आहोत. देण्यासाठी सचिनजी मांदळे या मान्यवरांना मी विनंती करेल आपण या ठिकाणी समोर यायचंय. आपल्या शुभ हस्ते उपविजेता हे बक्षीस दिले जाईल. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई समस्त ग्रामस्थ कासरसाई आयोजित कासरसाई करंडक 2024 चा उपविजेता रनर अप 2य क्रमांकाचा मानकरी माणूस वॉरियर्स दिवाड तालुका मावळ हा संघ ठरलाय. या स्पर्धेचा उपविजेता रनर अप सचिनजी मांजरेंच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देणार आहोत. विजय शेठ पवळे आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस दिले जाईल. 2य क्रमांक रनर अप उपविजेता निश्चितच ठरलेला आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं बक्षीस
विद्यमान सरपंच आयटी पार्क हिंजवडी गणेश भाऊ जांभुळकर, माजी सरपंच कासारसाहेब बाळासाहेब बिनताडे, बरेच शेटझरे अनुरूप कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून 81 या मान्यवरांच्या माध्यमातून आहे. गणेशजी जांभुळकर, बाळासाहेबजी बिनताडे, बरेच शेटझरे आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचं बक्षीस कासरसाई करंडक चॅम्पियन समस्त ग्रामस्थ कासरसाई आयोजित कासरसाई करंडक 2024 चा चॅम्पियन ठरलेला आहे यजमान मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई. या सर्व खेळाडू संघमालक भरत शेटझरे आपणास विनंती आहे कासरसाई करंडक 2024 या स्पर्धेतील बक्षीस वितरण निश्चितच या ठिकाणी पूर्ण होत आहे. सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. सर्व बक्षीसदात्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त केला. ते सर्व खेळाडूंचं देखील या ठिकाणी विशेष कौतुक. एक चांगला खेळ प्रत्येकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कासरसाई करंडक या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. तदनंतर एक चांगला या स्पर्धेमध्ये केला त्याबद्दल सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं आणि संघ मालकांचं या ठिकाणी मनापासून आभार, धन्यवाद. या स्पर्धेच्या मैदानात खऱ्या अर्थाने मावळ तालुक्यातून एक गोड सुमधुर आवाज ज्यांचा आपल्या कानावरती पडला. या स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी सुंदर समालोचन ज्यांचं लाभलंय मावळ तालुक्याचा बुलंद आवाज योगेश सावळे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. माजी सरपंच सन्मान्य बाळासाहेबजी बिनताडे, त्याचप्रमाणे उद्योजक सन्मान्य सचिन दादा मंदाळे यांच्या शुभ